प्रत्येक विवाहित महिलेने बांगड्या घालताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मित्रांनो, हिंदू धर्मात विवाहित महिलांच्या हातात बांगड्या नसतील तर त्यांचा शृंगार अपूर्ण आहे असे मानले जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगड्यांबद्दल बोलणार आहोत. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात बांगड्यांना खूप महत्त्व असते कारण बांगड्यांचा संबंध थेट तिच्या पतीशी असतो. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बांगड्या घालते. इतकेच नाही तर सोलाह शृंगारमध्ये बांगड्यांना स्वतःचे महत्त्व आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बांगड्यांशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक विवाहित महिलेने जाणून घेतल्या पाहिजेत. बांगड्या घालताना काही महत्त्वाचे नियम जे तुम्ही लक्षात ठेवावे. तुटलेल्या बांगड्या कुठे ठेवायच्या आणि जुन्या बांगड्यांचं काय करायचं हेही आम्ही सांगू. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बांगड्या खरेदी आणि बांगड्या घालण्याविषयी सर्व माहिती देणार आहोत. बांगड्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवाव्यात. सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही बांगड्या घालता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तुमचा चेहरा दक्षिणेकडे नसावा. जरी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारच्या बांगड्या मिळतील, परंतु ज्या बांगड्या सर्वात शुद्ध मानल्या जातात त्या काचेच्या बांगड्या आहेत. पण अनेक वेळा असे घडते की जेव्हा आपण काचेच्या बांगड्या विकत घेतो तेव्हा त्यातील अर्ध्या बांगड्या बाजूने तुटलेली असते किंवा टिचकलेल्या असतात. त्यामुळे अशा बांगड्या घालण्यापूर्वी त्या नेहमी तपासा. असे मानले जाते की जर मुलींनी मनगटावर काचेच्या तुटलेल्या बांगड्या घातल्या तर वडील आणि भावाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे नेहमी बांगड्या तपासा. प्रथम बाजूने प्रत्येक बांगडी तपासा. जर तुम्हाला यापैकी तुटलेल्या बांगड्या दिसल्या तर तुम्ही त्या बाहेर काढून फेकून देऊ शकता कारण त्या तुटलेल्या बांगड्या आहेत. तर तुमच्या बांगड्या तुटलेल्या, जुन्या किंवा खराब झालेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचे आहे ते आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू. 1. जे तुम्ही बांगड्यांबाबत नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजेच दोन्ही हातात समान संख्येच्या बांगड्या कधीही घालू नयेत. म्हणजे समजा, तुम्ही तुमच्या डाव्या हातात 9 बांगड्या घातल्या आहेत तर तुम्ही तुमच्या उजव्या हातात नेहमी 10 बांगड्या घाला. एका हातात कमी, दुसऱ्या हातात जास्त. बांगड्या घालताना नेहमी या नियमांचे पालन करा. 2. बांगड्या घालताना माता, भगिनींनी लक्षात ठेवावे की त्यांचे केस उघडे नसावेत. या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पण जर तुमचे केस लहान असतील आणि तुम्ही तुमचे केस नेहमी उघडे ठेवत असाल मग अशा परिस्थितीत काय करावे? तर तुम्ही पल्लू डोक्यावर घ्या, डोके झाकून घ्या. यानंतरच बांगड्या घालाव्यात. 3. पुढे आपण सोन्याच्या बांगड्यांबद्दल बोलू. कोणत्याही स्त्रीने फक्त एका हातात सोन्याच्या बांगड्या घालू नयेत. अनेक वेळा असे दिसून येते की स्त्रिया एका हातात सोन्याच्या बांगड्या आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट किंवा घड्याळ घालतात, परंतु असे कधीही करू नये. जेव्हा तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालता तेव्हा त्या दोन्ही हातात घालाव्यात. 4. आता शाखा पोळा किंवा कंगन बद्दल बोलूया. तर हे सुहागचे लक्षण आहे आणि त्यासोबत एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे जो मी तुम्हाला सांगेन. सिंदूर लावताना नेहमी लक्षात ठेवा की सिंदूर घालताना सिंदुराचा जो थोडासा भाग तुमच्या बोटावर उरतो, तो सिंदूर या कांगणावर किंवा पोळ्यावर किंवा बांगड्यावर लावावा. त्यामुळे विवाहित महिलेचे पतीचे आयुष्य वाढते, असे म्हटले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आमच्या शाखपोळा घालणाऱ्या सर्व मातांनी हा नियम पाळावा. दुसरे म्हणजे स्वतःमध्ये बांगड्या सुहागीन महिलेचे लक्षण आहेत. जर तुम्हाला खूप बांगड्या घालण्याची काही समस्या असेल, ज्यांना बांगड्या घातल्याने ॲलर्जी होते, जर तुम्हाला जास्त बांगड्या घालता येत नसतील तर तुम्ही शंखाचा पोळा जरूर घाला. यानंतर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या हातावर 2 जुलिया ठेवू शकता आणि नाही केले तरी ते अशुभ मानले जात नाही. 5. समजा तुम्ही हातात खूप सुंदर बांगड्या घातल्या आहेत आणि अचानक तुमच्या घरी काही अशुभ बातमी येते. वाईट बातमी बोलणे म्हणजे एखाद्याच्या मृत्यूची बातमी. मग अशा परिस्थितीत तुम्ही या बांगड्या पुन्हा कोणत्याही पूजेत घालू नका.
ते अपवित्र होते म्हणून ते कधीही घालू नका. समजा तुम्ही नवीन बांगड्या घातल्या आहेत आणि तुम्ही पार्टीला गेला आहात. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि या बांगड्या घालताना तुम्ही काही मांसाहारी पदार्थ खाल्ले. त्यामुळे या बांगड्या घालताना तुम्ही जर मांसाहार केला असेल तर या बांगड्या पुन्हा कोणत्याही पूजेत घालू नका. 6. मित्रांनो, लाखाच्या बांगड्या अतिशय शुद्ध मानल्या जातात. या बांगड्या घालून कोणतीही पूजा केल्यास विवाहित महिलांना नेहमी विवाहितेचे फळ मिळते. 7. माता भगिनींनो, आपल्या धर्मग्रंथात असे सांगितले आहे की कधीही स्त्री किंवा कुवारी मुलगी पांढऱ्या किंवा काळ्या बांगड्या घालते. तिने चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या बांगड्या घालू नयेत. त्यामुळे आपल्याला दोष लागतो. विवाहित महिलांनी कधीही काळ्या किंवा पांढऱ्या बांगड्या घालू नयेत. विवाहित महिलांनी बांगड्यांसाठी नेहमी पिवळा, लाल, हिरवा, गुलाबी रंग निवडावा. 8. बांगड्यांशी संबंधित पुढील गोष्ट जी तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्ही कधीही तुमच्या हातातील बांगड्या इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत. तसेच कोणाच्याही हाताच्या बांगड्या घालू नयेत. असे केल्यास तुमच्या घरात संकटाला आमंत्रण मिळते. 9. कोणत्याही विवाहित स्त्रीने संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे प्रदोष काळात कधीही बांगड्या घालू नयेत. तुम्ही ते रात्री किंवा दिवसा घालू शकता परंतु तुम्ही हे सूर्यास्ताच्या वेळी कधीही करू नये. आणि विवाहित स्त्रीचा हात क्षणभरही खाली ठेवू नये. हे अत्यंत अशुभ आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही बांगड्या बदलता तेव्हा हाताला ओढणी गुंडाळा. त्यानंतर बांगड्या बदला कारण जेव्हा आपण बांगड्या काढतो तेव्हा हात रिकामे होतात. जर तुम्हाला ओढणी गुंडाळता येत नसेल तर तुम्ही रंगीत धागा गुंडाळू शकता. परंतु तुम्ही पूर्ण हात कधीही रिकामा ठेवू नये. 10. समजा तुम्हाला नवीन जोडी बांगड्या घ्यायचा विचार करत आहात तर तुम्ही ते मंगळवारी खरेदी करू नका. जमत असेल तर आतापासून शुक्रवारी बांगड्या घ्यायला सुरुवात करा. हे खूप शुभ आहे. मात्र मंगळवारी कधीही बांगड्या खरेदी करू नका. 11. आता जुन्या बांगड्यांबद्दल बोलूया. समजा तुमच्या बांगड्या जुन्या झाल्या आहेत. तुटलेल्या बांगड्या फेकून द्या पण जुन्या झालेल्या बांगड्यांचं काय करायचं? तुम्ही त्यांना एक एक करून गोळा करा आणि या सर्व बांगड्यांच्या मध्यभागी एक दोरी किंवा काही धागा टाका. त्यांना एकत्र बांधा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्यांना इकडे तिकडे फेकू नका. किमान त्यांना हेतुपुरस्सर फेकू नका. तुमच्या लग्नाच्या वस्तू इकडे तिकडे फेकू नका. त्या गोळा करा आणि बाहेर जाल तेव्हा ठेवा. नदीकाठी गेल्यास नदीत विसर्जित करा. जुन्या बांगड्या फेकून दिल्यास पतीला त्रास होण्याची शक्यता आहे. 12. ज्या माता मासिक पाळी दरम्यान बांगड्या घालतात, अशुद्ध होतात यात शंका नाही. म्हणून ज्या दिवशी तुम्ही केस धुवून आंघोळ कराल त्या दिवशी तुम्ही शुद्ध व्हाल. त्याच दिवशी तुम्ही तुमच्या बांगड्या काढून नवीन बांगड्या घालाव्यात. कारण पूजेच्या वेळी, मासिक पाळीच्या वेळी तुम्ही परिधान केलेल्या बांगड्या अशुद्ध झाल्यामुळे त्या घालू नयेत. 13. तर प्रिय माता आणि भगिनींनो, बांगड्यांशी संबंधित या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्त्रीने, विशेषतः विवाहित महिलांनी जाणून घेतल्या पाहिजेत कारण या साध्या गोष्टी नाहीत. हे तुमच्या सुहागच्या प्रतीकांपैकी एक आहे, जे आम्ही स्वतः देवी भगवतीला देखील अर्पण करतो. भगिनींनो आणि मातांनो, बांगड्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण आपल्या आयुष्यात पाळल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी अनेकदा घरांमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे विवाहित महिला एकमेकांच्या गोष्टी शेअर करत राहतात. तुमची बिंदी खूप छान दिसते असे मित्र किंवा नातेवाईक म्हटल्यावर ती लगेच डोक्यावरून काढून परत घालते. शेअरिंग ही चांगली गोष्ट आहे पण काही गोष्टी अशा आहेत ज्या लग्नानंतर एकमेकांसोबत शेअर करणे टाळले पाहिजे. विशेषतः या 5 गोष्टी अशा आहेत की एकमेकांचा वापर टाळावा. या 5 गोष्टी शेअर केल्याने पती पत्नीचे नाते बिघडते असे मानले जाते. असे म्हटले जाते की हे शेअर केल्याने नातेसंबंधात अंतर निर्माण होते आणि वैवाहिक जीवनावर वाईट नजर आणि सौभाग्य येते. त्या 5 गोष्टी आहेत: कपाळाचा सिंदूर, डोळ्यांचे काजळ, कपाळाची बिंदी,
हाताची मेहंदी आणि हाताच्या बांगड्या आणि पायातली पायल हे चुकूनही इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये. आम्हाला आशा आहे की प्रिय मित्रांनो, तुम्हाला आज दिलेली माहिती आवडली असेल. अशी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.